सुनंदा किचनमध्ये काम करत होती. सकाळची धावपळ सुरू होती. चहाची गडबड, मुलांच्या डब्याचं टेन्शन आणि 100 वेळा आई हे कुठे ठेवलंय सारख्या प्रश्नांची उत्तरं शोधतच दिवस सुरू होत होता. लग्नाला 10 वर्ष झाली होती. आता हे सगळं रुटीन झालं होतं. पण कुठेतरी एक आतल्या आत ओलावा सतत जाणवत होता. एका क्षणात मोबाईल वाजला. आईचा फोन होता. हॅलो आई, काय झालं एवढं सकाळी? काही नाही गं, सहज वाटलं. तू उठलीस का नाही विचारावं. घरात सगळं ठीक आहे ना? आईचा तो आवाज अगदी ओळखीचा, आपलेपणाचा, काळजीचा. त्या एका वाक्याने सुनंदाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. सगळं ठीकच आहे गं, पण तुझी आठवण येते. आई शांत झाली. तिने फक्त एवढंच म्हटलं. एवढंच का गं? मग 1-2 दिवस ये की इथे. तुझं घर आहे हे. माहेर म्हणजे काय? माहेर म्हणजे फक्त एक घर नसतं. माहेर म्हणजे आईच्या पदराच्या घड्या. माहेर म्हणजे बाबा चहा करताना दिसणं. माहेर म्हणजे बहीण भावाबरोबर केलेल्या गप्पा, भांडण आणि परत गोड बोलणं. माहेर म्हणजे जिथं आपलं आई नव्हे, बायको नव्हे, तर फक्त मुलगी असते. सुनंदा एक आठवणीत हरवली. आईसोबत केलेली भाजी, बाबांच्या सायकलवर मागे बसून शाळेत जाणं, मावशीचं अचानक भेटायला येणं, सगळं आठवत होतं. सासर आणि सावरणं. सुनंदाचं लग्न एक उत्तम घरात झालं होतं. नवरा प्रेमळ होता, सासू सासरे समजूतदार, पण तरीही माहेरसारखं काहीच नाही हे ती मनातल्या मनात मान्य करत असे. कारण सासरी सर्व जबाबदाऱ्या तिच्या होत्या. आई या शब्दाच्या मागे एक अव्यक्त धाव होती. सुनंदा, चहा झाला का गं? आई, पाण्याची बाटली कुठे आहे? ताई, माझं गणिताचं पुस्तक सापडत नाही. हे सगळं करत असताना तिची स्वतःची ओळख कुठेतरी मागे पडली होती. माहेरी परत न खरंच. ती 2 दिवस माहेरी गेली. आईने आधीच तिच्या आवडीचे पदार्थ केले होते. मसाले भात, बटाट्याची भाजी, आमटी, गुलाबजाम. आई म्हणाली, जेव ना, बघू नीट. तुझं आवडतं सगळं केलंय. ती जेवत होती आणि आईचं प्रेम खाण्याच्या चवेत मिसळलं होतं. बाबांनी हसून विचारलं, आम्हाला विसरलीस की काय हो तू? सुनंदा हसली, पण डोळ्यातून पाणी आलं. ती रात्रभर आईच्या मांडीवर डोकं ठेवून गप्पा मारत राहिली. आई, कधी कधी वाटतं पुन्हा तुझ्या पोटात परत जावं. आई हसून म्हणाली, अगं वेडाबाई, तू आता स्वतः एक आई झाली आहेस. हो गं, पण तुझं लेकरूही तर आहे ना अजून. समजूत आणि परिपक्वता या 2 दिवसांनी सुनंदाला खूप काही दिलं. माहेर म्हणजे फक्त निवासस्थान नाही, तर आपली ओळख, आपला श्वास, आपलं स्वतःचं विश्व असतं. पण ती आता फक्त मुलगी नव्हती. ती एक आई होती, सून होती, बायको होती आणि या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्येही स्वतःची एक जागा शोधणं तिचं काम होतं. माहेर हे तिला ऊर्जा देणारं ठिकाण होतं, जिथून ती पुन्हा भरून, सावरणं आणि नव्याने जगायला शिकत होती. शेवट ती सासरी परत आली. सगळं तसंच होतं. रोजचं रुटीन, काम, मुलांचं होमवर्क. पण आता तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. आईने तिला एक लहानसं पाकीट दिलं होतं निघताना. त्यात एक चिठ्ठी होती. मुलगी कुठेही असली तरी तिचं माहेर तिचंच असतं. दमलीस, थकलीस, रडलीस तरी या दाराने तुला परत येण्याची परवानगी कायम आहे. सारांश, माहेर पण म्हणजे मायेचा ओलावा, विसाव्याचं घर आणि मनाला उभारी देणारं एक असं स्थान. जेव्हा आपण जगण्याच्या धावपळीत थकतो, तेव्हा पुन्हा जीवापासून श्वास घ्यायला परत जाऊ शकतो.